या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर. सोलापूर जिल्ह्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे संपूर्ण बळीराजा सुखावलेला आहे. जवळपास खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. दमदार पाऊस पडल्यामुळे खरीप हंगामामध्ये बाजरी, मका, तूर, चवळी, उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांच्या पेरणीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मंद्रुपचे शेतकरी रमेश नवले यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती. मंद्रुप येथील बऱ्याच कृषी दुकानात 10-10-26 डॅप सारख्या खतांचा तुटवडा असल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होतीये. कृषी केंद्रातून बियाणे आणि खतांच्या मूळ किमती पेच जास्त पैसे घेत असल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीतून सूर निघतायत. अशा कृषी केंद्रावर नेमकी महसूल विभाग, तहसील विभागाचे अधिकारी काय भूमिका घेणार याकडे लक्ष देणं तितकेच महत्त्वाचे आहे. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रुप. मी रमेश नवले, शेतकरी, मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आज यावर्षी पाऊस निसर्गाने साथ दिलेली आहे. पूर्ण जमीन ओली झालेली आहे, त्यामुळं वापसा चांगला आहे आणि पेरणी मंद्रुप भागामध्ये मोठ्या जोमानं शेतकरी करीत आहेत. आता या ठिकाणी मी उभारलो, या ठिकाणी प्लॉटमध्ये केळी होती, केळी वाळलेली, उन्हाळ्यामध्ये पाणी नव्हतं, त्यामुळे काढून टाकून आता मी मक्याचे पीक या ठिकाणी घेऊन आलो. खाली 2 प्लॉटमध्ये उडीद पेरलं आहे. आता उडीदाच्या संदर्भात सांगायचं झालं तर सुरुवातीला दुकानदाराला चौकशी केलं. 1-8 दिवसाखाली ते निर्मल सीड्स कंपनीचं उडीद आहे, त्याच्यावर किती केजी आहे माहीत नाही, साधारण 1 एकर रान येते म्हणून ती विक्री मंद्रुपच्या दुकानदाराने सुरू केली आहे. सुरुवातीला 1400 रुपये भाव काहीतरी ऐकायला मिळाला. बरेच शेतकरी 1400 खरेदी बी केले आणि कुठं यांचं दुकानदाराचा एकोपा झाला कळलं नाही, ते डायरेक्ट 1600 भाव काढले त्याचा. मी 1600नंच घेऊन आलो. तर अशा पद्धतीने त्याच्याबरोबर आता सुरुवातीपासून जमिनीला रासायनिकीची आता म्हणजे सवय झालेली आहे. त्याला आता DAP पाहिजे, 10-10-26 पाहिजे, ही अशी कुठलीच खतं उपलब्ध नाहीत. पण नावेला असतो आपल्याला 15-15, 20-20, 00-13 या अशी खतं घ्यावं लागणार आणि याचं रिझल्ट कसं आहे माहीत नाही. पण आता जे कृषी खात्याच्या सांगण्याप्रमाणे NPK वगैरे आहे, DAPचा वगैरे, ते अशी खतं पिकांना व्यवस्थित लागू होतात, परंतु हे उपलब्ध नाहीत. तर माननीय तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी थोडं लक्ष घालून खताची उपलब्धता करून दिलं पाहिजे. आणि बियाणे मी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन पद्धतीनं शेतकऱ्याला सूचना देण्यात आली कृषी खात्याकडून की तुम्हाला शेंग्याचं आणि उडीद, मका, तूर हे खरीपाचे बियाणं तुम्हाला 100% सबसिडीमध्ये मिळेल. आणि अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे, त्यांच्याकडे यादी पण आहे. पण सरकारनं शेतकऱ्याची घोर फसवणूक केलेली आहे. एकाही शेतकऱ्याला कुठल्या शेंगाचं बी मिळालं नाही, कुठल्या मक्याचं नाही, कुठल्या तुरीचं नाही, त्यांच्याकडं साठाच अवेलेबल झाला नाही किंवा त्यांच्याकडे खरेदी झाली नाही किंवा उपलब्ध नाही. अशा पद्धतीनं अधिकाऱ्याकडनं सांगण्यात आलं. हे साफ चुकीचं आहे. शेतकऱ्यांनी अर्ज करायचं, धावपळ करायचं, नंतरनं शेतकऱ्याची फसवणूक करायचं, हे शासनाचं धोरण बरोबर नाही. आज कित्येक महिने झाले, आज 10 महिन्यापासून आम्ही ड्रीप केलंय. तुम्हाला 15 दिवसात अनुदान मिळलं जाईल. आम्ही पदरचे पैसे खर्च करून शेती सगळं ISI ट्रेडमार्कचे सगळे आपण ड्रीप केलं. शेतकरीच्या शेतामध्ये प्लॉट येऊन अधिकारी पाहून गेले, वर रिपोर्ट केले, 15 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे येतील. 10 महिने झाले 1 रुपया नाही. आणि वारंवार विचारणा केला असता सरकारकडे पैसा उपलब्ध नाही, अशा पद्धतीचं अधिकाऱ्याचं उत्तर आहे. मग शेतकऱ्याची फसवणूक करताच कशाला? एक तर गेल्या वर्षी दुष्काळ पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये कमर मोडून मोडलेल्या शेतकऱ्याला तुम्ही चेष्टा काय करताय, असं आमचं स्पष्ट मत आहे. तर आता पेरणीचं सीझन चालू आहे, खताची उपलब्धता शासनानं करून द्यावं. ही आपली असं बोललं जात आहे की मंद्रुपमधील काही खत विक्रेते म्हणजे MRP प्रमाणे न विकता वेगळ्या पद्धतीने पैसे शेतकऱ्याकडून उकळत आहे, असं सध्या तालुक्यात सध्या चर्चा सुरू आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, शेतकरी जागृत राहायला पाहिजे. त्याची MRP किती आहे हे खात्री करूनच दुकानदाराला पैसे द्यावं. आणि जाणून बघून खतं देत नाहीत असं बरेच शेतकऱ्यांची वरड आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता हे बघा, याच्यामध्ये कृषी इन्स्पेक्टर कुठं झोप्या काढतो हे आम्हाला माहित नाही. त्यांनी प्रत्येक दुकानदाराला भेटी दिल्या पाहिजे.
किती क्विंटल किती टन बी विक्री करतोय, रेट बरोबर घेतो का, हे स्टॉक किती आहे हे बघण्याचं काम कृषी इन्स्पेक्टरचं आहे ना. सर्वसामान्य लोकांना खत मिळत नाही आणि जे ज्यांचं समाजामध्ये प्रतिष्ठा आहे आणि ज्यांचं वजन आहे फक्त त्यांना खत दिलं जातं असा आरोप आहे अनेक शेतकऱ्यांचा. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही असू शकेल का, आणि शेतकऱ्याची ओरड आहे खताच्या बाबतीमध्ये. आता मी तुम्हाला सांगतो की जे पाहिजे ते खत उपलब्ध मिळत नाही. मग अशा वेळेला प्रशासन आणि अधिकारी किंवा शासन करतो काय, हे आमच्या समोरचा प्रश्न आहे. वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस. हैदराबाद रोडवरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे. शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्टसाठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये. या पहा जेवणाचा आस्वाद घ्या. व्हेज नॉनव्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेटमध्ये. फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच. आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी, बिजापूर रोड, सोलापूर. संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17.